पाणीपुरी म्हटल्यानंतर मसालापुरी, शेवपुरी, चाट म्हटल्यानंतर सगळ्यांनाच आवडतं, सगळ्यांनाच खावं वाटतं. मग मी असं मस्त असं पाणीपुरीचा पण बेत केला होता, शेवपुरीचा पण बेत केला होता. तर मग मी ही शेवपुरीची रेसिपी शेअर करते. तर त्याच्यासाठी मी काय केलं होतं, एक पाणी तिखट बनवलेलं, त्याच्यामध्ये पुदिना, त्याच्यानंतर कोथिंबीर, 2 लसणाच्या पाकळ्या टाकलेल्या आणि 1 तुकडा छोटासा अद्रकचा टाकलेला. त्याच्यानंतर 2 काळी मिरी टाकलेली. मग माझ्याकडे रोस्टेड धनिया पावडर होती, जिरा पावडर होती, ते टाकून घेतलं मी आणि छान असं ग्राइंड करून घेतलं. त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये काळं मीठ आणि आपलं नॉर्मल मीठ असतं ते टाकलं आणि वरून थोडे मसाला टाकले आणि लिंबाचा रस टाकला. इतकं टेस्ट केलं मी, म्हणजे त्याच्यामध्ये तिखट वगैरे कसं आहे, आणि हिरव्या मिरच्या टाकलेल्या मी ह्याच्यामध्ये जेव्हा ग्राइंड करताना. त्यामुळे इतकं मस्त झालं होतं की खूप छान टेस्टला लागत होतं. मग मी रगडा बनवण्यासाठी बटाटे उकडून घेतलेले, त्यांना सोलून छान असं मॅश करून घेतलं. त्याच्यामध्ये सगळे मसाले टाकले, धनिया पावडर, जिरा पावडर, त्याच्यानंतर काळं मीठ, आपलं नॉर्मल मीठ आणि कोथिंबीर थोडीशी चिरून टाकली आणि मस्त ते झालं होतं. त्याच्यानंतर मग पापड्या घेतल्या, पापड्यांवरती सगळं बटाट्याचं सारण टाकून घेतलं, कांदा टोमॅटो टाकून आपलं तिखट पाणी आणि गोड पाणी आणि शेव टाकून मस्त अशी